नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज आपण एका वेगळ्याच आणि तितक्याच संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. मला कल्पना आहे की या विषयावर बोललेलं अनेकांना आवडत नाही. त्यामुळं पाय घालण्याची वृत्ती सुद्धा समोर येऊ शकते. पण अनेकांची अनेक मतं आहेत, भूमिका आहेत आणि त्या भूमिकांचा, मतांचा आदर केला पाहिजे. म्हणूनच मराठा आरक्षण या विषयावर सरसगट कुणबी हा विषय घेऊन त्याबाबतची आपली काही वेगळी मतं मांडण्यासाठी आज आपल्या सोबत कोकणामधले मराठा समाजाचे कार्यकर्ते, क्षत्रिय मराठा समाज संघटनेचे समन्वयक राजन घागजी आहेत. स्वागत आहे आपलं घागजी. मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण जो धन्यवाद. आता आपण जो विषय बोलणार आहोत तो खरंच माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि संवेदनशील आहे. संवेदनशील यासाठी म्हणतोय की लोकांच्या संवेदना खूप तीव्र झालेल्या आहेत, म्हणून त्यावर बोलताना जराशी काळजी घ्यावी लागते. म्हणून आधीच स्पष्ट करतो, अॅनालायझरचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठा आरक्षणाच्या आंदोलनालाही विरोध असण्याचं कारण नाही, पण त्यातल्या भूमिकांच्या बाबत ज्या ज्या काही गोष्टी समोर यायला हव्यात त्या आल्या पाहिजेत, हीच भूमिका घेऊन अॅनालायझर चालतो. गागजी, एक सोपा साधा सरळ प्रश्न आहे. आपण नेमका एक वेगळा विषय घेऊन समाजाच्या समोर जात आहात आणि त्या विषयामध्ये आपली एक वेगळीच भूमिका, देवरूख मध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये 17 जानेवारीला चिपळूणला एक आपण कोकणातल्या मराठा समाजाचा मेळावा घेत आहात आणि त्यात काही गोष्टींच्या भूमिका मांडत आहात. तुमचा जो नेमका लढा आहे तो काय आहे? सर्वप्रथम धन्यवाद. अॅनालायझर सारख्या पॉप्युलर 4 लाख प्लस सबस्क्रायबर असणाऱ्या चॅनलमध्ये आम्हाला संधी मिळाली आमचं मत मांडण्यासाठी आणि लवकरच तुमचे 5 लाख सबस्क्रायबर होऊ या आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. सुशीलजी, हा विषय घेतल्याबरोबर खरोखर मनापासून धन्यवाद. हा विषय असा आहे की मराठा समाजाची आंदोलनं गेली 40 वर्ष चालू आहेत आरक्षण मिळण्यासाठी. कुठलाही समाज एवढा 40 वर्ष वगैरे आंदोलन करून मराठा म्हणजे आंदोलनात आरक्षण मिळाले नाही असा एकमेव समाज म्हणजे मराठा समाज. आज गोष्ट अशी आहे की तुम्हाला तो टप्पा माहिती की 80 ला आरक्षण सुरू झालं, लढाई चालू झाली, अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं 82 साली. त्याच्यानंतर सगळे आयोग झाले. 2014 ला ESBC आलं, ते टिकलं नाही. 2019 ला नोव्हेंबरला ACB झालं, ते टिकलं नाही. त्याच्यानंतर मराठा चळवळी जे मोर्चे झाले तुम्ही बघितलं आणि नंतर थंडावलं होतं. मी एक असा मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे ज्याने दोन्ही पक्ष असताना म्हणजे भाजप सरकार असताना पण आंदोलनं केली आहेत, मोर्चात भाग घेतलाय आणि महाविकास आघाडी सरकार असताना पण भाग घेतलाय आणि दोन्ही सरकारच्या काळात माझ्यावर केसेस पडलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की ज्या ज्या वेळेला आंदोलन चालू होतं त्यावेळेला त्यांना आम्ही सपोर्ट करतो आणि जी मागणी आहे कोणी आहे त्याला ओलाटेल सपोर्ट करतो. कारण घरदार सगळं उद्योग व्यवसाय सांभाळून त्या लष्कराच्या भाजण्या भागायच्यात आम्हाला, पण त्याच्या समाजासाठी काहीतरी होतंय हे समाधान असतं. आता ही जी आंदोलनं चालू आहेत ह्या आंदोलनालाही आमचा मनापासून पाठिंबा होता, आहे आणि राहील. स्वतः मनोज जरांगेची माझे वैयक्तिक ओळख आहे. त्यांच्या आंदोलनात मी कित्येक वेळेला गेलेलो आहे. आंदोलनात त्यांना म्हणजे आंदोलनं सोडवलेली आहेत. सास पिंपळगाव असेल, काळेवाडीतलं आंदोलन असेल, तिथे आम्ही गेलोय. मी मुंबईमध्ये आंदोलन केले होते, त्या आंदोलनात ते सहभागी झाले आहेत. राज्यव्यापी बैठकी आम्ही बोलवल्या तिथे आलेले आहेत. त्याच्यामुळे नेहमीच आमचा त्यांना सपोर्ट राहील. त्यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्यातली पहिली मागणी होती की हैदराबाद स्टेट मधील निजामशाहीमधील जे लोक होती त्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्याला आम्ही मागणी सपोर्ट केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी ती मागणी मान्य केली. ते स्वतः गेले होते. असं कधीच झालं नव्हतं की कुठला मुख्यमंत्री आमच्या मराठा आंदोलनाला सामोरं गेलाय. ते पहिल्यांदा झालं. पण नंतर त्यांनी मागणी बदलली की आम्हाला आता मराठवाड्याला सरसकट कुणबीकरण करा म्हणून. त्याहीसाठी मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी जाऊन त्यांनी एक शिंदे समिती नेमली की बाबा याच्यात काय करता येईल ते बघा आणि पॉझिटिव्ह एक रिस्पॉन्स दिला. त्याच्यानंतर त्यांनी मागणी बदलली की महाराष्ट्राला सरसकट कुणबीकरण म्हणून आरक्षण द्या. त्यावेळेला आम्ही जरा स्थिर झालो इथे. मुंबईमध्ये बैठक घेतली, कोकणात बैठकी झाल्या आणि कळलं की शेवटी हा जो कुणबी हा जो प्रकार आहे हा असण्याचा आणि समजण्याचा जो प्रकार आहे तो विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामध्ये वेगळा आहे. कोकणामध्ये कुणबी ही एक जात आहे, एक समाज व्यवस्था आहे आणि कोकणात रोटीबेटी व्यवहार मराठा आणि कुणब्यांचे होत नाहीत. आम्ही हे बोलण्यामागे कुठल्याही जात समाजाला खाली लेखण्याचा बिलकुल उद्देश नाही. खरोखर कोकणातील मराठा कुणबी समाज हा कष्टकरी समाज आहे आणि त्यांची संख्येने ते जास्त आहेत. अशा वेळेला उद्या जर कुणबी आरक्षण मिळालं तर कोकणातील स्वाभिमानी मराठ्याला ते पटणार नाहीये आणि ह्याच भूमिकेतून आम्ही लोकांसमोर जात असताना लोकांच्या प्रतिक्रियाही तशा येत आहेत. आता जर त्यावेळेला
अशा भूमिका आहेत, तर आम्ही आमचं म्हणणंही मांडलं पाहिजे समोर. आज कुठलंही आंदोलन करतो ते सरकारवर दबाव तयार करण्यासाठी असतं. तो दबाव तयार व्हावा म्हणून छोट्या-छोट्या बैठकी गेल्या, जिल्हा पातळीवर ठराव घेतले गेले आणि येत्या 17 जानेवारीला चिपळूण येथे मराठा मेळावा घेतला जातोय. प्रकर्षाने हेच सरकारला सांगायला, की मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणून द्या आणि ते टिकणारं द्या. म्हणजे कुणबी सरसगट महाराष्ट्रातलं आरक्षण आहे तो ते नको असं कोकणातल्या मराठा समाजाचं, मुंबईतल्या मराठा समाजाचं म्हणणं आहे. ही या चिपळूणच्या कार्यक्रमामागची भूमिका. मला एक गोष्ट जाणवते की जरांगे आज सकल मराठा समाजाचे नेते म्हणून जी भूमिका मांडतायत त्या भूमिकेला विरोध असणारीच ही भूमिका दिसते आहे स्पष्टपणे. म्हणजे त्यात काही वेगळं असं काही मागणी होते की बाबा आम्हाला ते म्हणतात आम्हाला सरसकट कुणबी द्या, आपण म्हणताय की सरसकट कुणबी नको तर आम्हाला मराठा म्हणून टिकणारं आरक्षण द्या. या कुणबीच्या आरक्षणाला हा विरोधच आहे असं स्पष्टपणे समजता येऊ शकेल. नाही, मुळात पहिला तुम्हाला स्पष्ट करतो, की कुठल्याही व्यक्तीने कुणबी होण्याला आमचा विरोध नाही. ज्यांना मिळतंय त्यांनी कुणबी घ्या. यासाठी 2000चा कायदा आलेला 2004चा तो सांगतो, की ज्याच्या 1967च्या आधीच्या त्या नोंदी सापडतील आणि ज्याच्या वाडवडिलां पूर्वजांच्या म्हणजे आजोबा पणजोबाच्या नोंदी सापडतील त्यांना ते देण्यात यावं. त्याच्यामुळे ज्यांना मिळतंय त्यांनी ते घ्यावं. फक्त आमचं म्हणणं एवढं आहे, की सरसकट म्हणून आमच्यावर जबरदस्ती नको. कारण हे कसं आहे, की अजूनही मी सांगतो आम्ही त्यांच्या आंदोलनाला विरोध करत नाही. कारण ज्यांना जर मराठ्यांना ज्यांना कुणबी व्हायचं त्यांनी कुणबी जरूर व्हा. पण कोकणामध्ये मराठा ही आमची जात, अभिमान आणि अस्मिता आहे ती आम्ही टिकवणारच आणि तो टिकवण्याचा आम्हाला अधिकार आहे. कुठलाही निर्णय घेताना सर्वसमावेशक निर्णय घेतला. मराठा ही जात ही व्यवस्था सर्वसमावेशक आहे. ज्यावेळेला छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला 18 पगड जातीचे लोक बरोबर घेऊन हे लढाई लढले आणि ते सगळे मराठे झाले. पण ज्यावेळेला आरक्षण चालू झाली त्यावेळेला मराठा साळी, मराठा कोळी जे जे होते त्यांनी मराठा काढून आपापले ते आरक्षणात गेले. त्याच्यामध्ये काही वाईट नाही. पण शेवटी मराठा ही उरणार कोण? म्हणून मराठा ही जात जर टिकवायची असेल, आमची अस्मिता जर टिकवायची असेल, तर कोकणातील मराठे पुढे आलेले आहेत आणि हा झेंडा आम्ही उचललेला आहे. ज्यांना कुणबी व्हायचं त्यांनी खुशाल कुणबी व्हा, आमचं काही म्हणणं नाही. पण ही जात, ही अस्मिता आम्ही पुढे टिकवू. यात एक महत्वाचा मुद्दा नेहमी समोर येतो. अॅनालायझरवर सुद्धा एक 2-4 मुलाखती झाल्या आहेत. हीच भूमिका अॅनालायझर मांडत आलेला होता. तेव्हा समाजाच्या मधून एक अशी आता ती स्थिती अशी आहे अजयजी की आरक्षणासाठी असुसलेल्या वर्गाला असं वाटतं की हे मिळायच्या टप्प्यामध्ये आहे आणि ते आम्हाला मिळत नाहीये. आणि यात काही लोक अडचण आणतायत असा एक त्यांचा समज होतो आणि त्या समजातून ते अत्यंत आक्रमक अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. म्हणजे त्याला मी स्वाभाविक प्रतिक्रिया असं मानतो. त्याला काही वेगळी भूमिका असं मानत नाही मी. कारण आजपर्यंत मराठा समाज हा गावगाडा घेऊन चालणारा समाज आहे. तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे. अशा वेळी कधी संतप्त प्रतिक्रिया त्या समाजानं व्यक्त केलीच तर त्याकडं आपण नाराजीनं किंवा रागात बघायचं नसतं. तर आजपर्यंत सहन केलेल्या माणसांनी कधीतरी व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे असं गृहीत धरूनच त्याकडे बघायचं असतं. पण एक गोष्ट जाणवते की जेव्हा अशी वेगळी भूमिका मांडली जाईल तेव्हा समाजाच्या या आंदोलकांच्या कडून हा फुटलेला आहे, हा विकत गेलेला आहे, हा आंतरविरोध करतो आहे, चळवळीला फुटीचा शाप लागला आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. हा आंतरविरोध आहे का? सुशील, मी तुम्हाला सांगू इच्छितो, की 2 महत्वाचे माझे प्रश्न आहेत. कोणालाही म्हणजे मी अभ्यासकांबरोबर चर्चा केली आहे, काउन्सिलर बरोबर चर्चा केली आहे, की सरसकट कुणबीकरण शक्य आहे का? हे मिळेल का? त्याचं उत्तर जर होकारार्थी असलं, टिकलं, तर मी तुम्हाला शब्द देतो, मी जे माझ्या पाठी लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन यांच्याबरोबर सामील होईल. पण त्याचं उत्तर नकारार्थी आहे. बरोबर आहे? मग जर याचं उत्तर नकारार्थी आहे, तर थोडं हे दिशाभूल करण्यासारखं होतंय ना. मग असं का? बरं, दुसरं तुम्हाला मी सांगतो, फक्त कुणबीकरणावर जोर देऊन नक्की आपल्याला काय साधायचंय? आज मराठा समाजाला आता आम्ही ते बोललं नाही पाहिजे, पण खरं सांगतो मराठा समाज कुणबीमध्ये गेला तो कुणबीचे लाभ घेतोय. आरक्षण नसताना आरक्षणाचे लाभ मिळावे म्हणून जे काही आम्ही आंदोलनं केली, त्यासाठी आम्हाला ईडब्ल्यूएस मधून सवलती मिळतायत, त्याच्यात आम्ही जास्त भाग घेतोय. अण्णासाहेब पाटील महामंडळ आमच्यासाठी निर्माण केलं गेलं, त्यातून आम्हाला सवलती मिळतायत. सारथीमधून आम्हाला सवलती मिळतात. अशा वेळी फार विचार करून निर्णय घ्यायला लागेल. असा निर्णय असं टेक्निकल गोष्टी का समोर येत नाहीत? 2 आहेत. एक भावनिक आहे.
आम्ही जो कोकणातले लोक आहोत आम्ही भावनिक आहोत की आम्हाला उद्या मिळालं तरी आम्ही नाही घेणार अशी लोकांची मनस्थिती झाली. आणि याच्यावर गाव कालच्या माझ्या बैठकीला तर 3 गावचे सरपंच उपस्थित होते. त्यांनी सांगितलं गाबसाहेब आम्हाला मिळालं तरी आम्हाला नको, ज्यांना मिळालं त्यांनी घ्या. हे झालं आम्ही भावनिक. पण टेक्निकल गोष्ट अशी आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगितलं की सरसकट कुणबीकरण शक्य नाही. मग आपण नक्की काय करतोय? आपला लढा कुठल्या दिशेने जातोय? काय आपण शिकलेल्या समाजातून आम्ही शिकलेलो आहोत. थोडं प्रबोधन चांगलं करणं ही आपली पण गरज असते, जबाबदारी असते. अशा वेळी हे जे जसं तुम्ही बोललात नाही की हा कुठलाय वगैरे, साहेब आम्ही ती लोक आहोत, आम्ही आमचं काम धंदा खाऊन घरचे पैसे खर्च करून आंदोलनं केलेली आहेत. याच्यावर कोणी सांगेल तुम्हाला? त्याला बाकी अदरवाईज काय कसं आजकाल सोशल मीडिया ओपन झालेलं आहे. टीका करायची चुकीची की बरोबर ह्याला न बघता तरुण मुलं याच्यात सहभागी होतात. मी सांगेन बाबांनो, चर्चा करा. मला स्वतःला फोन करा तुम्ही आणि विचार हे चुकीचं आहे की बरोबर आहे. तुमचं जर बरोबर असेल तर मी तुमच्या बरोबर येईन, माझ्या बरोबरच्या लोकांनी तुमच्या बरोबर येईन. मी स्वतः जरी नाही घेतलं तरी तुमच्या गोष्टीचं समर्थन करेन. पण नसेल तर माझ्या बरोबर या. हा माझा आहे. तुम्ही माझे व्हा किंवा मला तुमचा करा. हा एक माझा स्वभाव आहे आणि तशा हिशोबाने आपण चालतो आणि त्याला मला खूप चांगला सपोर्ट मिळतो. तुम्ही एक प्रश्न मध्ये उपस्थित केला होता की साधायचंय काय आपल्याला. एक मला राजकीय गणित महाराष्ट्रातलं असं दिसतंय की आताच्या घडीला मंडल लागू झाल्यापासून ओबीसीच्या आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण सुद्धा ओबीसीला सुरू झालं. आणि या राजकीय आरक्षणामुळं गाव पातळीवर म्हणजे मी याचा परिणाम विधानसभा किंवा लोकसभा या पातळीवर झालाय असं म्हणत नाहीये, तो झालेला नाहीये. पण गाव पातळीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, ग्रामपंचायती, नगर परिषद आणि महानगरपालिका यात नागरिकांचा मागास प्रवर्ग इन्व्हॉल्व्ह झाला. त्यातल्या वेगवेगळ्या पदांची आरक्षण पण ओबीसी साठी येऊ लागली. आता या राजकीय आरक्षणाच्या मध्ये म्हणजे शैक्षणिक आरक्षण, नोकऱ्यातलं आरक्षण हा वेगळा विषय आहे. या राजकीय आरक्षणाच्या मध्ये मराठा समाज ओबीसीतून येईल ही भीती ओबीसीना वाटते आहे. म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळाल्यावर म्हणून ओबीसीचा तीव्रतर विरोध सुरू आहे. नोकऱ्यातल्या आरक्षणाविषयी किंवा शिक्षणातल्या आरक्षणाविषयी नोकऱ्या आहेत कुठे? म्हणजे शिक्षणातल्या आरक्षणाविषयी विचार केला तर आयआयटी आणि एमबीबीएसच्या जागा सोडल्या तर बाकी सगळ्या जागा रिकाम्याच पडल्या आहेत. इंजिनिअरिंगच्या जागा रिकाम्याच आहेत. त्यामुळे तिथल्याही आरक्षणाविषयीचा फारसा मोठा मुद्दा नाही. हा राजकीय आरक्षणावरती येतोय का आणि ते राजकीय आरक्षणच या संघर्षाचं कारण आहे का? तुम्हाला 1-2 गोष्टी स्पष्टीकरण सांगतो. तुम्ही म्हणालात की मराठा समाजाच्या काही घोषणा देतात. कसं आहे की काही ठिकाणी लोकांना माहिती असणार की मराठा आरक्षण 50% मिळालं पाहिजे. मराठा आरक्षण ओबीसीतूनच मिळालं पाहिजे. ही वाक्य ठणकावून सांगितली जातात. आणि काय होतं असं बोललो की ओबीसी समाजातले लोक अंगावर येतात. ओबीसी मराठा वाद होतो. 50%च्या आतून बोलल्यावर सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो की मराठा समाजाला किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागासवर्ग आयोगातर्फे तो समाज मागास आहे असं सिद्ध झाल्यानंतर त्याचा ओबीसीतच समावेश होतो. म्हणजे हे इम्पॉसिबल, म्हणजे त्यांना ओबीसी व्हायचंच आहे. कारण जे 3 प्रवर्ग आहेत एसटी, एससी आणि ओबीसी, अदर बॅकवर्ड, तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासमध्ये समाविष्ट झाल्यानंतरच तुम्हाला आरक्षण लागू होतं ना. मग ते सब कॅटेगरी काही होतं पण तुम्ही ओबीसी देतात. त्यामुळे हे ठणकावून सांगून काहीतरी वाद ओढवायचा आणि ओबीसी समाजाने पण ह्याच्यात की आम्ही ओबीसीत घेणार नाही वगैरे ह्याला काही अर्थ नाहीये. कुठलाही समाज, आज मराठा समाज अजूनही काही समाज येतील ते ओबीसी म्हणूनच होतील. त्याच्यामुळे हे एक स्पष्टता आहे. 50%तून जो भाग आहे 50%तून करायचं, 50%तून करवायला जो समाज आरक्षण मागतो तो समाज एक गठ्ठा असणं फार गरजेचं आहे. अण्णासाहेब पाटलांनी ज्या वेळेला आत्महत्या केली तेव्हा त्यांच्या नोटमध्ये शेवटी लिहिलेलं आहे की एवढा मोठा समाज एकत्र येत नाही, माझी खंत आहे. हीच खंत आज आपली आहे की यामुळे हे राजकारणी, हे सगळे जे काही पक्ष आहेत, हे नेते आहेत, त्यांना माहितीये मराठा समाज एकत्र येत नाही, म्हणून तुमचा दबाव गट तयार होत नाहीये, म्हणून हे सगळे झालेले आहेत. ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी सगळे राजकारणी तुमच्या पाठीशी येतील. कोकणात जी मी मुवमेंट घेतोय त्याचा एक आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण कोकण मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत आम्ही संघटित करायचा पण प्रयत्न करतोय. ज्यावेळेला हा दबाव गट तयार होईल त्यावेळेला आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील. दुसरं तुम्ही सांगितलं तर राजकारण, या गोष्टी आहेत आता नक्की खरं. कारण आम्ही ज्या वेळेला सूक्ष्म विषय घेत होतो त्यावेळेला आपल्याला आरक्षण कुठून मिळेल? शैक्षणिक, नोकरीत. राजकीय ह्याच्यावर कोणीही बोलायला तयार नव्हतं की राजकीय आरक्षणाचं काय. पण आता एवढ्या जर प्रमाणात गेलं, आज कुणबी समाजाला राजकीय आरक्षण आहेच, तर तेही तिथे जायचं का? बरं, दुसरी गोष्ट तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, हे करून बस म्हणजे याचा मिळवायचं काय आपल्याला? एकंदरीत जो ओबीसी आरक्षणामध्ये 18 ते 19% मध्ये कुणबी समाज किती पर्सेंट घेतोय? 4 ते 4.5%.
ह्यामध्ये आज आपण आपला मराठा समाज जर 2, 3, 4 कोटी जर समाज आहे, तो अख्खा तिकडे घालायचा. म्हणजे मिळवणार की आपण गमावणार याचा आपण आता एक विचार केलेला पाहिजे. या आकड्यातच एक इंटरेस्टिंग माहिती अशी येते आहे की आता सध्या आर्थिक मागास प्रवर्गातून ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षण मिळते. जे आरक्षित प्रवर्गात नाहीत अशा खुल्या प्रवर्गासाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे, बरोबर. म्हणजे सगळ्याच ईडब्ल्यूएस साठी नाहीये. जे आरक्षणाच्या प्रवर्गात येत नाहीत अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांसाठीचं हे आरक्षण. आजचं गणित बघितल्यावर मुस्लिमांच्या मधले खुल्या प्रवर्गातील मराठा, ब्राह्मण आणि मारवाडी या या वर्गासाठी काही लिंग आहेत. अशा प्रवर्गासाठी काही म्हणजे त्यातही जंगम, बेडा जंगम, माला जंगम यांना आरक्षित प्रवर्ग आहे म्हणून मी काही लिंग आहेत असा शब्द वापरतोय. या प्रवर्गातून आता मराठा समाजाला मिळणारं आरक्षण हे 8.5% ऍव्हरेज मध्ये जातं. 8.5% ऍव्हरेज मध्ये जातं. हे 8.5%चं आरक्षण सोडून देऊन ओबीसी 4.5% सीमित होणं समाजाला परवडणार आहे का? आणि तसं झालं तर आणखी एक गडबड तुम्हाला मी सांगतो. खुल्या प्रवर्गामध्ये मारवाडी, ब्राह्मण, लिंगायत या प्रवर्गातला 8.5 लाखाच्या वरचा उत्पन्नाचा वर्ग मोठा आहे. त्यानंतरचा सगळा प्रकार जो लाभ मिळणार आहे तो मुस्लिम समाजाला सर्वाधिक मिळणार. म्हणजे आजचं 8.5%चं सोडून ओबीसीतल्या तुम्ही म्हणत असलेल्या आकड्यावरती कन्व्हिन्स होऊन तिथे करणं हे नुकसानदायक ठरेल की लाभदायक ठरेल? मला वाटतं टीव्हीवर जेवढ्या चर्चा होत आहेत ना, त्यामध्ये हा प्रश्न किंवा ही बाब नोंदीस आणून देणारे तुम्ही एकमेव आहात. मी तुमचं कौतुक करतो, तुमचा अभ्यास चांगला आहे. कसं आहे साहेब, ही आमची अंतर्गत चर्चा आहे. पण आता विषय निघालाच तर मी सांगतो. उद्या जर हे सरसकट कुणबी आम्हाला मिळालं ना, चला आम्ही राखू करोडोने आंदोलन केलं, दबावगट तयार केला आणि आम्हाला उद्या दिल्ली सरकारने दिले, मुख्यमंत्री लिहून दिले की चला सरसकट कुणबी म्हणून करा म्हणून. सगळ्यात पहिले त्याला स्टे येईल, ते कोर्टात जाईल. म्हणजे परिस्थिती अशी होईल की तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे पण ते कोर्टात टिकलेलं आहे. त्यावेळेला आमचे हितचिंतक आहेत ते कोर्टात जाऊन सांगतील या समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, यांना दुसरे कुठलेही लाभ मिळण्यात येऊ नयेत. म्हणजे मराठ्याला जे सरसकट कुणबीकरणची जे जी-आर किंवा आदेश काढला असेल त्याद्वारे मिळणार नाहीच. पण आता मिळत असलेलं, कारण कायदा सांगतो समाजाला कुठल्याही एका आरक्षणाचे लाभ मिळत असताना दुसरे काही लाभ घेता येत नाही. म्हणजे आम्हाला ईडब्ल्यूएस नाही मिळणार, अण्णासाहेब पाटील किंवा मंडळ किंवा सारथीमधून मिळणारे आमचे लाभ तेही कमी होऊन जातील. म्हणजे मराठा समाजाचं तिहेरी नुकसान होईल. हा जो ईडब्ल्यूएस प्रवर्ग तयार केलाय ना, खरोखर मी अभिनंदन करतो तत्कालीन सरकारचं की एक असं बोललं गेलं की ज्यांना आरक्षण आहे ते सर्व गरीब आहेत का? किंवा ज्यांना आरक्षण नाही ते सर्व श्रीमंत आहेत का? अशा वेळेला असं त्याचं उत्तर आलं की नाही, आपल्याला कितीही आपण जरी मनापासून बोललो की आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावं, तर तसं देता येत नाही आपल्या घटनेतर्फे. म्हणून ही सोय केलेली आहे. याला कोर्टात चॅलेंज झालं होतं आणि हे टिकलंही आहे. त्यामुळे आज त्या प्रवर्गामधून तुम्ही बरोबर 7.5 ते 8% मराठा समाजाला लाभ मिळतोय. म्हणून मी विनंती करतो सर्वांना, जे काही सर्व मराठा समन्वयक असतील, अभ्यासक असतील, त्यांनी याच्यावर विश्लेषण करावं की मी मोठा अभ्यासक नाहीये. पण या गोष्टीचा विचार झाला पाहिजे, आपण मिळवणार काय आणि गमावणार काय? मिळवण्याच्या स्वप्नात गमवण्याकडे होत असलेली ही वाटचाल अधिक तीव्र होतीये. म्हणजे संघर्ष अधिक धारदार होतोय. तो ओबीसी सोबतचा होतो आहे, तो आपल्या व्यक्तींसोबतचा सुद्धा होतो आहे. म्हणजे त्यातल्याही काही राजकीय नेत्यांसोबत आता संघर्ष सुरू झालेला. या सगळ्या संघर्षाला मिळत असलेला जे राजकीय रंग म्हणतोय मी, या आंदोलनाची धार बोथट करेल का? कारण परवा उपमुख्यमंत्र्यांवर, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर, पहिल्या आणि दुसऱ्या असं म्हटलं जातं ते, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवरही अशा स्वरूपाची टीका झालेली आहे की तुमचा बोलविता धनी कोण आहे हे आम्हाला, भुजबळांकडे उल्लेख करून की कोण आहे हे आम्हाला समजलेलं आहे. हे सगळे आता वाक्प्रयोग, वाकयुद्ध हे सगळं सुरू झालंय आता. या सगळ्याच्या मध्ये एक याचिका पण दाखल झाली आहे मुंबई कोर्टामध्ये. एक पाटील नावाचे ग्रस्त आहेत, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट, त्यांनी केलेली आहे की मुंबई थांबून जाईल, त्यामुळे मुंबईला न थांबण्यासाठी या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये अशा आशयाची याचिका देखील दाखल. आता दोन्ही बाजूनी हा संघर्ष पेटलाय. या संघर्षामध्ये फायदेशीर ठरू शकेल अशी कोणती भूमिका असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे करू नका हे म्हणणं वेगळं, म्हणजे आंदोलन करा, करू नका. एक एक्स्ट्रीमिस्ट आहेत,
जे करा म्हणतायत आम्ही करणारच, आम्ही मिळवणारच. दुसरे टोकाचा विचार व्यक्त करतायत असलं काही करू नका, लोकांना त्रास होईल. या सगळ्याच्या मध्ये या आंदोलनातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि संघर्षही टळावा. हे संघर्ष टळणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या भल्यासाठी खूप आवश्यक आहे राजनजी. म्हणजे आपण आज बोलू तरी शकतोय. स्थिती अशी येते की एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध असलेली माणसं, ज्यांचे कौटुंबिक संबंध आहेत, म्हणजे काका काकू मामा अशा आपण एकमेकांच्या घरात बोलतो, त्या घरातही एक मानसिक हे अंतर निर्माण झालेलं आहे. एक पडदा येतोय आणि त्यामुळं काळीज विदीर्ण होतं. वाटतं की काय हे सगळं असं का होतंय, आपलीच माणसं आपल्याला असं का बोलतायत असं असं वाटतं. तेव्हा जे ब्रिगेडी विचारधारेतून जे विचार आले त्यावेळेही असं कधी भयप्रद वातावरण झालेलं नव्हतं. म्हणजे तरीही ते एक विचार हा एक विचार असता. आता यातला मधला मार्ग कोणता आहे असं तुम्हाला वाटतं की जो हा संघर्ष संपतो? सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की अजूनपर्यंत मराठा क्रांती मोर्चे एवढे झाले, आंदोलन झालं, पण वैयक्तिक राजकीय टीका कुठल्या नेत्यावर कधी झाली नव्हती, एवढी आता होते. ती टाळली गेली पाहिजे, आमचंही म्हणणं आहे. कारण जे राजकारणी ज्यांच्याशी तुम्ही संघर्ष करताय आणि जे तुम्हाला आरक्षण देणार आहेत, त्यांना जर तुम्ही असं काही टोकावर नेलात, तर शेवटी ते राजकारणी येतील. बघा, आज आमचा मराठा एकत्रित एकगठ्ठा नाहीये. त्याच्यामुळे दबावगट आम्ही किती जर म्हटला, तरी राजकीय दृष्ट्या आणि मतदानाच्या दृष्टीतून आम्ही एकगठ्ठा जाऊ शकत नाही. याची त्यांना माहिती आहे, त्याची भीती नाहीये त्यांना. त्याच्यामुळे काय करू शकतो, आज तुम्ही मला सांगा, आपण 35-32% मराठा समाज म्हटला, जो 25-28% वरून पडलाय, तो मोठा की बाकी समाज मोठा? त्याच्यामुळे हे गणित राजकारण झालेलं आहे. माझी अशी विनंती, आता पुढे कोणी आंदोलन फार उंचीवर नेऊन ठेवलंय, त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. पण सर्वसमावेशक भूमिका घेणं फार गरजेची आहे. आणि एक असं आहे की आंदोलन करताना मिळेल काय? म्हणजे जे शक्य आहे, जे मागितल्यावर मिळेल ते मागितलं तर आंदोलनही सक्सेस होतं. पण जे अशक्य आहे ते मागून साध्य काय करायचं? कदाचित त्यांच्या मनात काही त्यांच्या बरोबरचं थिंक टँक आहे, त्यांच्यात काही गोष्टी असतील. या गोष्टी आहेत. आज कितीही जरी आम्ही समाजकारण म्हटलं, तरी समाजकारण कुठलंही राजकारणापासून दूर राहिलेलं नाही. राजकारणाचा रंग, त्याचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात झालेलीच आहे. त्याच्यातून स्वतःला अलिप्त कसं ठेवता येईल? कारण काय होतं, मी बघितलेलं आहे, की एखादा विशिष्ट पक्ष सत्तेत आला की मराठा समाजाचं आपलं आंदोलन उठतात. नंतर मी तेच सांगतो तुम्हाला, की भाजप सरकारच्या काळात आम्ही 58 मोर्चे काढले. जे काही बलिदानं झाली, 40, 50, 52 बलिदानं गेली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात 5 मे 2021 21ला ज्यावेळेला आरक्षण गेलं कोर्टात, त्यावेळेला महाराष्ट्र पेटायला पाहिजे होता खरं म्हणजे. तो तसा न पेटता मुंबईमध्ये राजन घाग आणि आमच्या बरोबरच्या समाजाने एकट्याने आम्ही लालबागमध्ये आंदोलन केलं. बाकी समाज कुठे होता? आजही आम्हाला पडलेला प्रश्न आहे. ठीक आहे, पण कोणाची उणीधुणी न काढता काही आम्ही कधीही मराठा मतभेद आम्ही समोर आणले नाहीत. आज जे आंदोलन होतंय ते सकारात्मक व्हावं आणि या आंदोलनातून काहीतरी मिळावं. आम्ही सांगतो आजमधून, जर खरोखर आज हा विषय जर मराठवाड्यापुरता मर्यादित असता, तर तीही चांगली एक अचिव्हमेंट होती आपली आणि ते मिळालं असतं, ते मिळण्यासारखं होतं. आता ह्याच्यातून पुढे मिळणार आहे काय? राजकीय रंग, मी मागे तुम्हाला सांगितलं, की कधीही असं होतं, की मराठा समाजाला कुठला काही पक्ष, एखादा नेता मराठा समाजाच्या जवळ गेला, की असा काही वाद पेटवला जातो, की तो तिकडे पाय लावून पळून जातो. बाजूला कोणीही येत नाही. मराठा समाजाचं दायित्व, मराठा समाजाचं काही भलं होण्याची जबाबदारी कुठलाही समाज घेत नाही. याचा जबाबदार आम्ही स्वतः आहोत आणि ही परिस्थिती आहे. जो येईल त्याला आम्ही शिव्या घालत सुटलो तर असं होणार नाही. तुम्हाला कुठल्याही जो सत्तेत आहे त्या पक्षाला बरोबर तुम्हाला आंदोलनात कसं होतं, दबाव गट करून बैठका घ्या आणि हवं ते काढून घ्या. पण नेहमी तिरस्कार किंवा तू असा आहेस, हा कसा आहे, असं बोलण्यात काय होतंय? तो समाज काय शेवटी 75% दुसरा समाज पडलाय ना. असं कुठलं आंदोलन आहे सांगा, ज्याने 40 वर्ष उपोषण आंदोलन केले आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या? फक्त आम्हीच. आज परिस्थिती अशी वाईट आहे साहेब, की मराठा समाज आता हळूहळू, आम्ही म्हणतो ना, आम्ही शोषित वंचित झालो की काय असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आता मराठा समाज मायनॉरिटी जाईल. आज तुम्हाला सांगतो ना, 17% ऑफिशियली, 20-22% अनऑफिशियल मुस्लिम समाज आपण त्याला मायनॉरिटी म्हणतो, अल्पसंख्याक म्हणतो. मराठा समाजाची अधोगती तिकडेच चालली आहे की. अशा वेळेला मी आज धाडसाने विधान करेन, अशी जर परिस्थिती राहिली, तर मराठा समाजाला एक दिवशी आम्हाला कुठल्यातरी बाबासाहेब आंबेडकरांची गरज लागेल. जो नेता होईल आणि सांगेल आम्हाला, उठा, शिका आणि संघटित व्हा. हे संघटित आम्ही होत नाही आहोत, याचे परिणाम आम्ही भोगतोय. 40-50% असलेला मराठा समाज आज 20, 22, 25% वर येऊन पोहोचलाय.
तुम्ही एक वाक्य फार वापरलं ते मला फारच गंभीर वाटलं म्हणून त्यावर मी बोलतो. मराठा समाजाला एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आवश्यकता असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं एक असं जाज्वल्य व्यक्तिमत्व निर्माण होतं आणि ते आपल्या समाजाचा उद्धार करतं. म्हणजे आजही उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असं म्हटलं जातं. ते एखादाच असा असतो की जो आपल्या व्यक्तिगत भावभावनांचा, व्यक्तिगत लाभाचा विचार सोडून देऊन या सगळ्या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो. आंबेडकर सतत सतत जन्माला येत नाहीत. मराठा समाजानेही असे आंबेडकर शोधण्याचा प्रयत्न केला असेल. कदाचित काही लोकांच्या मध्ये त्यांना बघितलंही असेल की हा समाजाचा उद्धार करता होईल. आणि मला वाटतं इथेच खरी खंत झाली आहे का, की शोधलंय खूप, समजलंय खूप, अर्पण केलंय खूप, पण शेवटी ते मातीचेच पाय निघाले. अशी फसवणूक समाजाची झाली आहे. म्हणजे ती वकूब नसल्यामुळे म्हणा, मी फसवणूक करण्याची वृत्ती म्हणत नाही. वकूब नसल्यामुळे म्हणा किंवा राजकीय लाभापोटी म्हणा. असं झाल्यासारखं वाटतंय का? आपण नाव घेऊन कुणाला बोलायचं नाही. असं झाल्यासारखं वाटतंय का? कसं आहे, की ज्यावेळेला तुम्ही सामाजिक कार्यात येता, समाजाचं नेतृत्व करता, त्यावेळेला एका उंचीवर गेल्यानंतर समाज तुमच्याकडे फार आशेने बघत असताना, तुमचं डोकं खूप थंड ठेवायला लागतं आणि तुमच्या बरोबरची लोकं तुम्हाला सपोर्टिव्ह असायला लागतात. नाहीतर 2016-17 ला चालू झालेलं मराठा क्रांती मोर्चाचं एवढं मोठं लाखो करोडो रस्त्यावर आलेलं जे लोन होतं, ते निर्णायकी असल्याने ते वादळ असं तसं आलं तसं दुसरीकडे गेलं. आत्ताची मोमेंटही तर खरोखर तुम्ही म्हणताय तसं डोकं थंड ठेवून, एक चांगला थिंक टँक ठेवून काहीतरी पदरात पाडून घेणंच पाहिजे. अदरवाईज जे राजकारणी आमच्या सपोर्टमध्ये येत नाहीत, पण विरोधात भरपूर आहेत, ते कुठल्याही थराला जाऊ शकतील. म्हणून तुमच्या माध्यमातून तुमचा रोख कोणाकडे हे मला कळला. त्यांना माझी विनंती आहे, की एक-एक टप्पा पार करत चालूया आणि एक सर्वसमावेशक भूमिका घेऊया. म्हणून आमची जी भूमिका आहे, की मराठा ही भूमिका सर्वसमावेशक आहे. याच्यात सगळे येतात हो. फक्त जेव्हा सरकारने याच्यात तुकडे पाडायला सुरुवात केली, बाबा तू हा सब कॅटेगरीमध्ये ते बाहेर गेले, हे गेले, हे गेले. उरणार कोण शेवटी? म्हणून आमचा लढा आहे. म्हणून कोकणात 17 जानेवारीला चिपळूण येथे या आणि सगळ्यांनी मी साहेब तुम्हाला पण विनंती करतो, तुम्ही या. कोकणाच्या भावना समजून घ्या. आम्ही भावनिक असलो तरी टेक्निकली ज्यांना मिळणार असेल आम्ही त्यांच्या विरोधात नाही. माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे, की 17 जानेवारीला चिपळूणमध्ये आपण भेटूया. नक्की भेटूया. मला फक्त जाता जाता समअप करताना काही वाक्य माझ्या मनातली बोलायची आहेत. म्हणजे हे मुलाखतीचा भाग नाहीये. वाक्य माझ्या मनातली बोलायची आहेत. ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा आंदोलनाकरता आपलं सर्वोच्च बलिदान केलं, त्यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील माझे घनिष्ठ मित्र होतात आणि मुंबईत भेटल्यावर पहिल्यांदा गळ्यात पडून मस्तपैकी मिठी मारून म्हणतात, "वाह सुशील, खूप छान वाटलं." तेव्हा मराठा माझ्या घरात लावायचा. आयुष्याच्या 5, 7, 8 वर्षापर्यंत आमच्या गावातल्या काशीनाथ पाटलांच्या खांद्यावर बसून गावातल्या एकुलत्या एक टपरीवर मग मसाला पान खायला ते जायचे आणि त्यातली चेरी काढून मला द्यायचे. तेव्हा काशीराम पाटील मराठा असल्याची जाणीव मनात कधी होत नव्हती. ते काका असेच वाटायचे आणि काका म्हणूनच त्यांच्या सोबत वावरायचे. जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमात आमच्या प्रभाकर सूर्यवंशीशी मी बोलत असतो, तेव्हा प्रभाकर एक मित्र वाटतो. प्रभाकर कोणी जातीचा, पातीचा अशी जाणीव कधी आमच्या मनामध्ये कधीच आलेली नाही. मी ज्या पुण्यनगरी या दैनिकाचा संपादक म्हणून प्रतिष्ठा पावलो, मोठा झालो, त्या पुण्यनगरी दैनिकाचे संपादक शिंगोटे मराठा होते याची जाणीव मनाला कधी स्पर्शून जायची नाही. ना मी ब्राह्मण असल्याची जाणीव त्यांच्या मनाला कधी स्पर्श केली. पुढे पुढारीच्या मालकांसोबतही असंच घडलं. माझ्या आयुष्यात आकार देणारी, साथ देणारी माझीच मराठा माणसं, मी ज्यांना माझ्या सोबतची गावगाडा घेऊन जाणारी असं म्हणतो, अशी कित्येक तरी आयुष्यात आलेली आहेत. त्यांच्या सोबतचा स्नेहबंध असाच कायम राहावा एवढीच किरकोळ अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते. कदाचित त्यांच्याही तीच भावना असेल. फक्त एवढंच की या सगळ्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये, या आंदोलनाच्या माध्यमातून या भावना आपल्या संपू नयेत एवढंच सद्बुद्धी सगळ्यांना, माझ्या सहित सगळ्यांना परमेश्वराने द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले खूप खूप आभार मानतो की आपण या संवेदनशील विषयावर बोलायला तयार झाला. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद साहेब. धन्यवाद.